सगळी तयारी झालीये, कॅटरिंग पण बुक केलीये. आतापर्यंतच आपल्या परिवारातलं सगळ्यात मोठं लग्न राहील हे. आणि गैऱ्या दिवसानंतर आपल्या सर्वांना एकत्र फॅमिली फोटो बी काढता येईल. का रे काय चालू आहे? हॉल, केटरिंग, डीजे हे सगळं बुक झालंय. अरे पण कशासाठी? कोणाचं लग्न आहे? माझ्या भाऊच्या लग्नाची तयारी चालू आहे. काय बात करते? त्या भाऊचं लग्न ठरलं? मला सांगा, तुमच्या परिवारातला सगळ्यात मोठा जावई मी. अहो सगळी तयारी झालीये, फक्त पोरपाणी बाकी आहे. अजून पोर भेटायचा ठिकाणा नाही. मग सगळं का बुक करता तुम्ही? अहो त्याचं लग्न आम्हाला 3 महिन्यात करणं आहे. म्हणून सगळं आताच बुक करी घेताय आम्ही. म्हणजे कसं टाइम वाचीन आपला. चाल मग थोडी मदत मी पण कर देतो तुमची. त्याच्या आयडी पोर मी जोडी ऍपवर पाहतो. आता हे काय नवीन? तुला माहिती का, जोडी ऍप हे एक मॅट्रिमोनी सर्व्हिस आहे. तुला याच्यामध्ये डिप्लोमा 10वी 12वी हे कमी शिकलेल्या लोकांसाठी एकदम भारी ऍप्लिकेशन आहे. याच्यात तुला लाखो प्रोफाईल भेटतील. पण काव हे तर लय महाग असेल, कारण हे मॅच मेकिंग ऍप वाले पैसे गैरे घेता. पण जोडी ऍपवर असं काहीच नाहीये. याच्यामध्ये रजिस्ट्रेशन एकदम फ्री आहे. हो भारी येता. आणि तुला माहिती का, हे मराठीत पण उपलब्ध आहे. चालीन मग जोडी ऍप डाउनलोड करी सर. मी बी पोर पाहते आणि तुम्ही बी पहा. म्हणजे आपण त्याचे 2 लग्न करू. अरे हो, त्या बुड्डीचा पटका, त्याचे 1 लग्नाचे वांदे. पाहिवा तो ड्रेस पाहायचा. ड्रेस गिस मस्त आहे, पण इथं घिसात पैसे घिसे नाही. बाबा हराय मार काय येते? हा नाही ड्रेस गिदे ना मला. वैव तिकडं जाय. गिदे ना, गिदे ना, गिदे थोडसा. वैभव तू पागल एक काय इथं स्टँडर्ड मेंटेन कर. थोडासा नाही ड्रेस गिदे ना वा. थोडस काय तर चड्डी होती का फक्त त्याची? नाही टॉप गिदे फक्त त्याचं. घरी जाय चाल. फुले मार्केट मध्ये घेऊ आपण 200 रुपयाची. ते चप्पल घेणे मग मला. शांत बैस, घरी चाल. मग मी बी अशी फोटो काढीन वाकडे तिकडे. या हे बाई, एवढं ब्लॅक काय करणार आहे? दुसरं घे. नाही मग मला ब्लॅकच सांगेल डॉक्टरनं घालायचं. तू काय लई बेकार आहे. म्हणजे होत आज नंतर कुठंच येणार नाही. बाप रे बाप. गौर से देखो इस चेहरे को. इसको कहते हैं श्रद्धा निम्मा. मॅडम 6 महिने झाले, घराचा एकही हप्ता भरला नाहीये. सरांना कॉल करतोय, सर एकही कॉल उचलत नाहीये. सर कुठे? बोलवा त्यांना. ताई तुम्ही रडू नका प्लीज. तुमचं पूर्ण कर्ज पॉलिसीनुसार माफ करण्यात येईल. प्लीज तुम्ही रडू नका ताई. चला ताई येतो मी. हे पहा मॅडम, तुमच्या स्कूटरचे 4 हप्ते बाउन्स झाले. आतापर्यंत एक बी हप्ता आला नाहीये. भाऊकुडी मला होता त्यांले. अरे तुम्ही रडता का बरे? मी फक्त भाऊकुडी ते विचारलंय. ऍक्टिंग भारी करते पण तू. मला माहित नव्हतं तुम्ही एवढे मोठे झोलर आहे. नाही तर लग्नाच्याच पहिले 500 किसन मध्ये गेली असती मी.